बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट 3,000 रुपये येणार अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहिणींच्या खात्यात लवकरच योजनेचा हप्ता जमा होणार आहे. लाडकींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार आहे. याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर बघूया आपण या अपडेटमध्ये काय आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतची महत्त्वाची अपडेट. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच 3,000 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याच्या हप्त्यांचे पैसे एकत्रित देण्यात येणार आहे. हे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. तर महापालिका निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकत्रित 3,000 रुपये जमा होतील. ही महायुती सरकारची सुनियोजित रणनीती असल्याचे मत राजकीय विशेषज्ञांनी मांडलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी या निर्णयाचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो, असे देखील मत राजकीय विशेषज्ञांनी व्यक्त केलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच वेळी 2 महिन्यांचे हप्ते पैसे देऊन महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकेल. सूत्रांनी सांगितले आहे की नोव्हेंबरचा हप्ता अद्याप देण्यात आला नाही. सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी जाहीर होतील. आचारसंहितेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात खबरदारी घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो. तसंच सरकारने याआधी आता देखील हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा केले जातील. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ. तर आतापर्यंत 2,43,00,000 लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले असून KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे.